पावसाळा जवळ आल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झाली आहे। साधारण 15 मे नंतर फुलं झाडं, शोभेची रोपं, औषधी वनस्पती, फळं झाडं आणि जंगली रोपांची मागणी वाढते। 1 जून नंतर रोपवाटिका गजबजून जातात। एकीकडे दिवसेंदिवस रोपांना मागणी वाढतीये तर दुसरीकडे रोप निर्मितीच्या कामात मजुरांचा तुटवडा निर्माण झालाय। शिवाय माती, खत आणि औषधांच्या वाढलेल्या किमती याचा रोपवाटिका व्यवसायावर परिणाम झालाय। कोल्हापूर जिल्ह्याचा पारा यंदा 40 अंशांवर गेला होता। प्रत्येक वर्षी उन्हाळा वाढत असल्यानं वृक्षारोपणाचं महत्त्व सर्वांनाच कळून चुकलंय। पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्ष लागवड करणं योग्य असतं, त्यामुळे अनेक जागरूक आणि संवेदनशील नागरिक दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण करतात। प्रत्येकानं घराच्या दारात किंवा बाल्कनीत अथवा टेरेसवर सुद्धा छोटी झाडं लावायला हरकत नाही। त्यामुळेच गेल्या काही वर्षात फुलांची, शोभेची झाडं, फळं झाडं आणि औषधी वनस्पतींची लागवड वाढत आहे। त्यातून रोपवाटिकांचा व्यवसायही वाढलाय। गेल्या 2 महिन्यात सर्वच रोपवाटिकांमध्ये रोप निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे। पावसाळा तोंडावर आल्यानं रोपांची कलमं केली जात आहेत, पण रोपवाटिकांमध्ये सुद्धा मजुरांचा तुटवडा जाणवतोय। शिवाय मजुरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। त्याबरोबरीनं माती, खत आणि औषधांच्या दरात वाढ झाल्यानं रोपांच्या किमतीही वाढल्या आहेत। यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात फारसा वळिवाचा पाऊस झाला नाही, त्यामुळे रोपांवरील कीड नियंत्रणाला चांगलीच मदत झाली। दुसरीकडे यंदा वेळेवर पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे, त्यामुळे छान छान रोपं घरी नेण्यासाठी रोपवाटिकांमध्ये गर्दी वाढतीये। यावर्षीच्या पावसाळ्यात प्रत्येकानं किमान 5 झाडं लावण्याचा संकल्प केलाच पाहिजे, तरच पुढील पिढ्यांना आपण काही शाश्वत मूल्य देऊ शकतो। आता मी पण लावणार।